नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी क्षितिज भालेराव आणि आज जे आहे आपण एक व्हिडिओ बनवत आहोत नवीन बॅचच्या अनाउन्समेंटसाठी. संकल्प 4.0 ही ऑफलाईन बॅच आपण लवकरच सुरू करत आहोत. जसं की तुम्हाला माहिती असेल संकल्प 1.0, 2.0 आणि 3.0 ह्या बॅचेसला एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण संकल्प 4.0 ही बॅच जी आहे 6 जुलैपासून स्टार्ट करतो आहे. तर या बॅचमध्ये तुम्हाला काय सुविधा मिळणार आहेत, काय स्टडी मटेरियल मिळणार आहे, कधी ही बॅच सुरू होणार आहे, हिचे टायमिंग काय आहे, हिचे वैशिष्ट्य काय आहे, यासाठी हा व्हिडिओ जो आहे मी बनवतो आहे. तर डिटेलमध्ये शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुमचं मिळून जाणार आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो, तर सगळ्यात आधी तर 6 जुलै 2026 येत्या सोमवारी ही बॅच स्टार्ट होणार आहे. दुपारी 12:30 ते 5:30 या बॅचचं टायमिंग असणार आहे. 6 महिन्यांनी 1 वर्ष असे तुमच्याकडे ऑप्शन्स आहे बॅच लावण्यासाठी. 6 महिन्याची बॅच जर तुम्ही लावली तर तुम्हाला 20,000 रुपये फीस भरावी लागणार आहे आणि 1 वर्षाची बॅच जर तुम्ही जॉइन केली तर तुम्हाला 30,000 रुपये अशी ही फीस भरावी लागणार आहे. ठीक आहे. तर बघा, डिटेलमध्ये आपण प्रत्येक फॅकल्टीचे फोटो सुद्धा जे आहे ते लावलेले आहेत. कोणते सब्जेक्ट्स, कोणते फॅकल्टी शिकवणार आहे हे डिटेलमध्ये मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे. पुढे बघा. तर व्हाय दिस बॅचच्या आधी व्हाय बँकिंग ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. बँकिंग का करावी? बघा मित्रांनो, ग्रॅज्युएशन नंतर आपल्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स असतात. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कोणती निवडायला पाहिजे? काही जण म्हणतील युपीएससी, काही जण म्हणतील एमपीएससी, काही जण म्हणतील बँकिंग. आता तुम्ही जर बँकिंग सोडून इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सला कम्पेअर केलं तर तुम्ही गोष्ट तुम्हाला जाणवेल, रिअलाइज होईल की इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये खूप जास्त वर्ष निघून जातात आणि सिलेक्शनचे चान्सेस थोडेसे कमी असतात. 3, 4, 5 वर्ष सुद्धा जी आहे मी बघितलं आहे की एमपीएससी, यूपीएससी ला लोक देतात. पण जर तुम्हाला लवकर जॉब मिळवायचा आहे, तुमच्याकडे योग्य मार्गदर्शन आहे, तुमच्याकडे योग्य मेंटॉर्स आहेत, तर 100% बँकिंगमध्ये लवकर सिलेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे मला असं वाटतं बँकिंग हे करिअर तुम्ही निवडलं पाहिजे. आणि बँकिंगमध्ये असं ग्रॅज्युएशन स्पेसिफिक पण नाही ना की कॉमर्सचे विद्यार्थीच फक्त बँकिंग करू शकतात. इररेस्पेक्टिव्ह ऑफ युअर ग्रॅज्युएशन डिग्री, तुम्ही कुठलेही ग्रॅज्युएट असाल, कुठल्याही फील्डमधून तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं असेल तरी तुम्ही बँकिंगची एक्झाम जी आहे ती अपियर करू शकतात, बँकर बनू शकतात. आणि मग प्रश्न येतो, सर ठीक आहे, बँकिंग का करायची हे तर तुम्ही सांगितलं, पण मग तुमची ही संकल्प 4.0 बॅच ही आम्ही का लावावी? तर बघा मित्रांनो, या बॅचचे फीचर्स काय आहेत? तर ही एक होलिस्टिक बॅच आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच आहे. सर म्हणजे काय? म्हणजेच काय, तर तुमचं बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत थिअरी तर आम्ही करून घेणारच आहेत. त्यातल्या त्यात तुमचं प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू तिघांचं प्रिपरेशन या बॅच मध्ये होऊन जातं. इनफॅक्ट डिस्क्रिप्टिव्ह सुद्धा, म्हणजे प्री, मेन्स, डिस्क्रिप्टिव्ह, इंटरव्ह्यू हे चारही टप्पे तुमचे ह्याच बॅच मध्ये कव्हर होणार आहे. असं नाही की प्री साठी दुसरी बॅच लावा, मेन साठी वेगळी लावा, इंटरव्ह्यू साठी वेगळी लावा, 4 ठिकाणी पैसे भरा, नाही. ह्या फीज मध्ये, ह्या बॅच मध्ये तुमचं प्री, मेन्स, डिस्क्रिप्टिव्ह आणि इंटरव्ह्यू हे सगळं कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा मित्रांनो, या काही ऍक्टिव्हिटीज, काही फॅसिलिटीज तुम्हाला जे देणार आहे ते आम्ही इथे मेन्शन केले आहेत. 12 बुक्सचा सेट तुम्हाला मिळतो. एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स याच्यात असतात, काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन असतात जे मागच्या एक्झाम्स मध्ये आयबीपीएस मध्ये आलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला आयडिया मिळून जाते की एक्झॅक्टली बँकिंग मध्ये क्वेश्चन्स कसे असतात. ठीक आहे. आपली ऑनलाईन टेलिग्राम ऍक्टिव्हिटी चालते, रोज क्विज जे आहे आपण त्या देत असतो. संकल्प डेली ऍक्टिव्हिटी नावाचं हे टेलिग्राम चॅनल आहे आणि एबीडी संकल्प नावाचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं बँकिंगचं टेलिग्राम चॅनल जे आहे ते देखील उपलब्ध आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिसतच असेल. फोन नंबर दिसतो आहे खाली, ज्याच्यावर तुम्ही एन्क्वायरी घेऊ शकतात आणि आपल्या एबीडी संकल्पची टेलिग्राम लिंक सुद्धा दिसते, ज्याच्यात तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन बँकिंग बद्दल मिळू शकते. ठीक आहे. तर ऑब्व्हियसली डेली प्रॅक्टिस आपण करून घेतो. दर संडेला आपण टेस्ट घेतो, इव्हॅल्युएशन रिपोर्ट आपण बनवतो की तुमचा ग्राफ जो आहे तो वर चालला आहे, डिप होतो आहे, त्याला परत वर आणण्यासाठी काय करावं लागेल. तर इव्हॅल्युएशन जे आहे ते आपण तुमच्या टेस्टचं दर संडेला करत असतो. दर संडेला कंपल्सरी आपल्याकडे सगळ्या सब्जेक्टची टेस्ट होत असते. टॉपिक वाईज जो टॉपिक शिकवला त्याच्यावर संडेला टेस्ट आपण 100% घेत असतो. ठीक आहे. इंटरव्ह्यू जे आहे, जसं मी सांगितलं, आपल्याकडे कोर टीम आहेत. असे सुद्धा लोक आहेत जे स्वतः 9-10 वर्ष बँकिंग म्हणजे बँकमध्ये काम केलेले मॅनेजर्स जे आहेत ते आपल्याकडे फॅकल्टी म्हणून आहेत, जे तो स्वतः तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट करतात, जेणेकरून रिअल इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स कसे असतात याची आयडिया तुम्हाला येऊन जाते आणि इंटरव्ह्यू
ज्याची सगळ्यांना भीती वाटते तो पार्ट जो आहे तो आपल्याला इझी वाटायला लागतो आणि सिलेक्शनचे चान्सेस आपले वाढून जातात. सिलेक्शन म्हटल्यावर बघा 14 वर्ष झाले आज आपल्या संकल्प एज्युकेशनला, आता 14 वर्ष झालेले आहेत. 14 वर्षात तुम्हाला मी सांगतो 13,500 पेक्षा जास्त सिलेक्शन्स जे आहेत आपले 14 वर्षामध्ये आहेत. तुम्ही विचार करू शकता की आपल्याकडे रिझल्ट ओरिएंटेड अप्रोच आहे आणि त्यामुळे जे आहे संकल्प 4.0 ही बॅच तुम्ही घ्यायला पाहिजे. तर स्टुडंटची ऍक्टिव्हिटीज काय काय आहेत ते इथं मी मेन्शन केलेलं आहेत, बरोबर. तर बघा FAQs, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, मुलांचे डाऊट्स काय काय असू शकतात. तर बघा पहिला डाऊट असतो ऑफलाईन बॅच बेसिक पासून होईल का? अगदी बेसिक पासून होईल. अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत ही बॅच जी आहे ती आपण घेत असतो. दुसरा क्वेश्चन काय बघा, डेमो लेक्चर मिळतील का? हो, 3 दिवस फ्री डेमो लेक्चर्स आहेत. 3 दिवस फ्री डेमो लेक्चर्स आहेत. तुम्ही येऊन लेक्चर्स अटेंड करू शकता आणि जर तुम्हाला वाटलं की हो इथे मला योग्य मार्गदर्शन मिळत आहे तर तुम्ही जे आहे ही बॅच जॉईन करू शकतात. 3 दिवस फ्री डेमो लेक्चर्स आहेत. ऑनलाईन विद्यार्थी ऑफलाईन बॅच अटेंड करू शकतात का? हो, करू शकतात. जर तुम्ही ऑनलाईनचे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला असं वाटतं की नाही आता इथून पुढे मला ऑफलाईन जे आहे कोचिंग हवी आहे तर तुम्ही शिफ्ट करू शकतात, ऑफलाईन कोचिंग सुद्धा जॉईन करू शकतात. IBPS SO ऍग्री ची तयारी ह्याच फीज मध्ये होईल का? हो, सेपरेट ऍग्रीसाठी आपण काही वेगळी फीज वगैरे घेत नाही. ह्याच फीज मध्ये जनरल बँकिंग प्लस ऍग्रीकल्चर दोघंही कव्हर केलं जाणार आहे. तुम्ही जर ऍग्रीची तयारी करत आहात तर सेपरेट ऍग्रीसाठी असं काही लावण्याची गरज नाही आहे, सगळे इथे याच्यातच कव्हर होऊन जाणार आहे. मॉक इंटरव्ह्यूची सुविधा आहे का? हो, फ्री ऑफ कॉस्ट. याच फीज मध्ये जसं मी स्टार्टिंगला सांगितलं प्री मेन्स इंटरव्ह्यू डिस्क्रिप्टिव्ह सगळं याच्यातच कव्हर केलं जाणार आहे. महत्वाचा प्रश्न, हॉस्टेल मेस रीडिंग रूमची सुविधा आहे का? हो, कारण इकडे संभाजीनगरमध्ये तुम्हाला माहिती आहे की बँकिंगचा हब आहे. हजारो विद्यार्थी जे आहेत इथे दरवर्षी येत असतात आणि त्यामुळे हॉस्टेल मेस आणि रीडिंग रूमची बिलकुल कमी नाही आहे. ठीक आहे, खूप सारे हॉस्टेल मेस आणि रीडिंग रूम आजूबाजूच्या सराउंडिंग्स मध्ये तुम्हाला सापडतील. आपलंही सेपरेट रीडिंग रूम जे आहे ते तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं. चला पुढे, जसं मी सांगितलं संकल्पमध्ये असं काय आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो संकल्पमध्ये फॅकल्टीज जे आहेत ते खूप जास्त एक्सपिरियन्स्ड आहेत. यांनी स्वतः आपलं मेडल जे आहे ते एक्झामिनेशन मध्ये, रिअल एक्झामिनेशन मध्ये प्रूव्ह केलेलं आहे की त्यांचं नॉलेज किती आहे आणि त्यांची कॅपेबिलिटी किती आहे. ठीक आहे, तर एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे, सिलेक्शन ओरिएंटेड अप्रोच आहे, ऍग्रीकल्चर स्पेशलायझेशन आहे. कारण प्रशांत ढोले सर जे स्वतः 3 वर्ष AFO म्हणून जे वेगवेगळ्या बँकांमध्ये ज्यांनी काम केलं आहे ते आपल्याकडे ऍग्रीकल्चर शिकवतात आणि त्यामुळे जे आहे जर तुम्ही ऍग्रीचं प्रिपरेशन करत आहात किंवा जनरल बँकिंगचं प्रिपरेशन करत आहात तर संकल्प 4.0 ही बॅच तुमच्यासाठी महत्वाची लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे. ठीक आहे, सिलेबस संपल्यानंतर मॉक टेस्ट होतात, मॉक टेस्टचं अनालिसिस होतं जेणेकरून एक्झाम मध्ये प्रश्न जसे येतात त्यांना सॉल्व्ह कसं करायचं, काय ट्रिक आहे, कमीत कमीत वेळेत त्यांना सॉल्व्ह कसं केलं जाऊ शकतं हे आपण जे आहे सिलेबस संपल्यानंतर कव्हर करत असतो. बघा जसं मी सांगितलं काउन्सिलिंग, प्रत्येक फॅकल्टी काउन्सिलिंग करत असतो तर त्याचे काही फोटोज लावले आहेत. आपल्याकडे आपल्याच क्लासचे नाही तर इतर क्लासेसचे विद्यार्थी सुद्धा येऊन काउन्सिलिंग करत असतात, डाऊट क्लिअरिंग करत असतात आणि करिअर काउन्सिलिंग घेत असतात. ठीक आहे, तर थोडस पुढे जाऊन बघूयात की रिझल्ट्स आपले काय काय आहेत, रिझल्ट्स किती आहेत. ऑब्वियसली बात आहे, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं आपले हजारो सिलेक्शन्स जे आहेत ते बँकर्स, संकल्प एज्युकेशननी हजारो बँकर्स भारताला दिलेले आहेत. तर ते PO असो, प्रोबेशनरी ऑफिसर असो, ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर असो, स्पेशलिस्ट ऑफिसर असो, क्लर्क असो किंवा प्रायव्हेट बँकेतले ऑफिसर्स असो, संकल्प एज्युकेशनचे सिलेक्शन्स जे आहेत ते मागच्या 14 वर्षात 13,500 पेक्षा जास्त सिलेक्शन्स आपले आहेत. तर तुम्हालाही जर वाटतं की माझाही फोटो इथे लागावा तर तुम्हाला अभ्यासाची सुरुवात आजपासून सुरू करायची आहे. तर बघा फॅकल्टी इंट्रोडक्शन करायचं आहे. मेंटॉर आपले आकाश जाधव सर आहेत, ऑब्विसली ते क्वांट पण शिकवतात तुम्हाला माहिती असेल. आणि शरद जाधव सर जे आहे तुमचा सिलेबस कव्हर करण्याचं काम करणार आहेत. लॉजिकल रिझनिंग हा पार्ट अमोल पाटील सर घेणार आहे. इंग्लिश क्षितेज भालेराव अर्थात मी तुमचं घेणार आहे. जनरल अवेअरनेस GA आतिश शिंदे सर घेणार आहे आणि निखिल डांगे सर पण असतील. ऍग्रीकल्चर प्रशांत डोले सर शिकवतात, सतीश सर जे आहेत ऍक्टिव्हिटीज घेण्याचं काम करतात आणि अकाउंट्स हा जो सब्जेक्ट आहे हे समीर देशमुख सर घेतात. ग्रुप डिस्कशनचा पार्ट निखिल डांगे सर आणि अभिषेक गायके सर हँडल करतात आणि महत्वाचा इंटरव्ह्यू निखिल डांगे सर, विशाखा मॅडम आणि सुहास डमडेरे सर. तर बघा
अगदी कोर टीम आहे, एक्सपिरियन्स टीम आहे. आणि तुम्हाला जर तुमचं करिअर घडवायचं आहे तर तुमचे मेंटॉर्स असे पाहिजे की त्यांनी स्वतः आपली कॅपेबिलिटी सिद्ध केलेली पाहिजे. तर हे सगळे जे फॅकल्टीज तुम्हाला बोर्डवरती दिसत आहेत यांनी जे आहे प्रत्येकाने बँकिंग एक्झाम्समध्ये आपलं नाव कमवलं आहे. कोणी स्कोर्सद्वारे आणि कोणी सिलेक्शन्सद्वारे. कोणाचं काय सिलेक्शन आहे, कोणाचे किती स्कोर्स आहे, आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणार आहे. बघा मित्रांनो, आकाश जाधव सर बघा. तर तुम्हाला दिसतं आहे की प्रत्येक फील्डमध्ये, मग ते SSC असो, बँकिंग असो, MBA असो, इन्शुरन्स असो, कॅम्पस रिक्रुटमेंट असो, प्रत्येक ठिकाणी सरांचे सिलेक्शन्स आहे. बघा इथे SSC मध्ये बघा ऑल इंडिया रँक 50 त्यांचा आहे. आणि बँकिंग मध्ये बघा SBI, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा, सगळ्याच बँक्स मध्ये जे आहे सरांचं सिलेक्शन तुम्हाला दिसत आहे. तर आकाश जाधव सर आपले चीफ मेंटॉर आहेत आणि ते आपलं मॅथ्स सुद्धा जे आहे ते घेत असतात. पुढे अत्यंत महत्वाचा सब्जेक्ट लॉजिकल रिझनिंग हा पाठ अमोल पाटील सर घेत असतात. अमोल पाटील सर हे मागच्या 8 वर्षापासून संकल्प एज्युकेशन मध्ये जे आहे बँकिंगच्या मुलांना लॉजिकल रिझनिंग शिकवत आहेत. 8 वर्षापासून जे आहे ते आपले रिझनिंग फॅकल्टी आहेत. त्यांचे सिलेक्शन्स बघू शकतात तुम्ही. बरोबर. पुढे बघा इंग्लिश, जो की अगदी महत्वाचा सब्जेक्ट आहे बँकिंग मध्ये, सगळ्यांना माहिती आहे. ते मी शिकवणार आहे. आणि तुम्ही बघू शकतात की माझा USP असा की आजपर्यंत जेवढेही बँकिंगच्या एक्झाम्स मी दिल्या त्या बँकिंगच्या एक्झाम्स मधल्या इंग्लिशच्या सेक्शन मध्ये मला पैकीच्या पैकी आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहेत. 30 पैकी 30 IBPS PO मध्ये, 30 पैकी 30 IBPS क्लर्क मध्ये, 30 पैकी 30 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असिस्टंट मध्ये, 30 पैकी 30 सेबी ग्रेड ए मध्ये आणि 50 पैकी 50, 25 पैकी 25 सेबी ग्रेड ए मध्ये आणि 50 पैकी 50 SSC CGL मध्ये मला मिळाले आहेत. तर असे माझे इंग्लिशच्या रिअल एक्झामचे हे रिअल मार्क्स आहेत. ठीक आहे. तर इंग्लिशचा पाठ मी शिकवणार आहे. पुढे बघा शरद जाधव सर मागच्या 9 वर्षापासून क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ज्याला आपण सोप्या भाषेत मॅथ्स म्हणतो, तर मॅथ्स शिकवण्याचं काम जे आहे शरद जाधव सर करणार आहे. मागच्या 9 वर्षापासून जे आहे शरद जाधव सर संकल्पमध्ये मॅथ्स शिकवत आहेत. यांचे काही व्हिडिओज तुम्ही बघितले असेल आपल्या संकल्पच्या चॅनलवर. खूप जास्त मेहनत जे आहे आपल्या मुलांकडनं हे करून घेत असतात, ज्याने मॅथ्स हा सब्जेक्ट मुलांना अगदी सोपा वाटायला लागतो. ठीक आहे. अत्यंत महत्वाची प्रोफाईल बघा. सलग 3 वर्ष AFO म्हणून सिलेक्ट झालेले प्रशांत ढोले सर, स्वतः ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालेले प्रशांत ढोले सर इकडे संकल्प एज्युकेशनला ऍग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांना ऍग्रीकल्चर हा विषय शिकवतात, त्यांचं मार्गदर्शन करतात आणि त्यांचं करिअर घडवण्याचं काम जे आहे प्रशांत ढोले सर करत आहेत. त्यांचे प्रोफाईल तुम्ही स्वतः बघू शकतात. पुढे बघा आतिश शिंदे सर, महत्वाचा सब्जेक्ट जनरल अवेअरनेस GA ज्याला आपण म्हणतो, ते शिकवण्याचं काम आतिश शिंदे सर करतात. यांचं स्वतःचं IDBI मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. आणि जे आहे तुम्ही बघू शकतात यांचं एक टेलिग्रामवर चॅनल आहे ज्याच्यावर 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत जॉईंड आहेत. अत्यंत जे आहे एनर्जेटिक फॅकल्टी, जे तुम्हाला GA सारखा महत्वाचा आणि किचकट सब्जेक्ट जो आहे खूप सोप्यारित्या शिकवण्याचं काम करतात. सुहास डमडेरे सर, स्वतः 9 वर्ष बँकेत जॉब केल्यानंतर जे आहे आपल्या संकल्पला जॉईन केलेला आहे. यांचा फायदा आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये खूप जास्त होणार आहे. कारण स्वतः जर 9 वर्ष कोणी बँकेमध्ये काम करत आहे तर इंटरव्ह्यू कशा प्रकारे कंडक्ट केला जातो, बँकर्सला काय एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडनं, हे सगळे प्रश्न जे आहेत इंटरव्ह्यू मध्ये सर तुमच्याकडनं एकदम व्यवस्थितरित्या कव्हर करून घेतात. लास्ट बट नॉट द लीस्ट समीर देशमुख सर, हे अकाउंट्स हा विषय शिकवतात. मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये इतर कुठला बँकिंग क्लास आहे जिथे अकाउंट्स शिकवलं जातं. आपल्याकडे अकाउंट सुद्धा शिकवलं जातं, जेणेकरून ज्या एक्झाम्स मध्ये अकाउंट्स हा सब्जेक्ट विचारला जातो, जिथं त्याची परीक्षा घेतली जाते, त्याची सुद्धा तयारी आपण समीर देशमुख सर जे आहे ते करून घेत असतात. तुम्ही बघितलं असेल महावितरण वगैरे जे एक्झाम्स आहेत त्यामध्ये सुद्धा सरांमुळेच संकल्पची मुलं सगळ्यात जास्त सिलेक्ट झालेले आहेत. बरोबर. तर बघा जसं मी सांगितलं मित्रांनो, 6 महिन्यांनी 1 वर्ष अशी कालावधीची बॅचेस आहेत. तुम्ही ऑप्ट करू शकतात की तुम्हाला 6 महिन्याची बॅच लावायची आहे का 1 वर्षाची बॅच लावायची आहे. तर बघा मुद्दा हा नाही 6 महिने 1 वर्ष, मुद्दा हा आहे की आपण लाईफ मध्ये काही बनवायचं जर ठरवलं आहे तर मला असं वाटतं बँकिंग जे आहे, बँकर बनणं जे आहे तुमचं स्वप्न असलं पाहिजे, जेणेकरून लवकरात लवकर सिलेक्शन मिळणं, आपल्या पॅरेंट्सचं स्वप्न साकार करणं, आपलं स्वतःचं स्वप्न साकार करणं, आपल्या लाईफला जे आहे सिक्युअर करणं,
गव्हर्नमेंट जॉब मिळवणं जे आहे हे सगळी स्वप्न तुमची पूर्ण होऊ शकतात जर तुम्ही बँकर बनवायचं ठरवलं आहे. तर संकल्प 4.0 ही बॅच जी आहे 6 जुलैपासून स्टार्ट होते आहेत. आम्ही सगळे तुमची संकल्प एज्युकेशन मध्ये वाट पाहत आहोत. जास्त इन्क्वायरी इनफ इन्क्वायरी झाली आहे माझ्याकडनं, पण आणखी इन्क्वायरी जर तुम्हाला पाहिजे, डाऊट सॉल्व्ह करण्याचं काम तर मी केलंच आहे, तरी तुम्ही 9545622622 ह्या नंबरवर किंवा 9762441100 ह्या नंबरवर कॉल करून जे आहे आणखी तुमचे डाऊट जे आहे ते क्लिअर करू शकतात. थँक यू सो मच फॉर युअर टाइम अँड पेशन्स. विल सी यू नेक्स्ट टाइम. थँक यू.